हरे कृष्ण. आज आपण भगवद्गीते जशी आहे तशी यामधील 9वा अध्यायचा 25वा जो श्लोक आहे तो बघणार आहोत. नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको माम जमाव्ययम. ज्या मायेमुळे आणि त्याचा संदर्भ वाचत आहे मी. ज्या मायेमुळे परमात्मा झाकला गेला आहे ती माया सामान्य मनुष्याला पडद्याप्रमाणे असते. सामान्य मनुष्य तिलाच योग साधना समजून तीमध्ये प्रवृत्त होतो. यानंतर योगमायेचे म्हणजे योगक्रियेचेही एक आवरण असते. योगाचे अनुष्ठान करत करत साधकाला जेव्हा योगरूढता प्राप्त होते तेव्हा मायेने झाकला गेलेल्या त्या परमात्म्याला तो जाणतो. योगेश्वर म्हणतात की मी आपल्या योगमायेने झाकलेला आहे. ज्यांनी योगरूढता प्राप्त केली आहे असे योगीच मला यथार्थपणे पाहू शकतात. मी सर्वांना दिसू शकत नाही व म्हणूनच अज्ञानी मनुष्य जन्मरहित, ज्याला जन्म घ्यायचा नसतो, अविनाशी ज्याचा नाश होत नाही, अव्यक्त ज्याला पुन्हा व्यक्त व्हायचे नसते असे मला जाणत नाही. अर्जुन सुद्धा श्रीकृष्णाला आपल्याप्रमाणेच मनुष्य समजत होता. परंतु जेव्हा श्रीकृष्णांनी त्याला दिव्य दृष्टी दिली तेव्हा तो प्रार्थना करू लागला, क्षमेची याचना करू लागला, करुणा भाकू लागला. खरोखर आमच्या डोळ्यावर मायेचे झापड असल्याने, मायेमुळे आम्ही आंधळे झाल्यामुळे बनल्यामुळे अव्यक्त अशा महापुरुषाला आम्ही ओळखू शकत नाही. श्रीकृष्ण पुढे म्हणतात त्याला, वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मातु वेदन कश्चन. हे अर्जुना, मागे होऊन गेलेल्या, सध्या असलेल्या व पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो, पण मला कोणी जाणत नाही. मला का जाणू शकत नाही? मग पुढे त्याचे भगवंत निरूपण देतात की भगवद्गीतेचा हा श्लोक 9 आणि 27, 9वा अध्याय 27. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्वे यान्ति परंतप. भरतवंशी अर्जुना, इच्छा आणि द्वेषामुळे म्हणजेच रागद्वेषादी द्वंद्वरूपी मोहामुळे या जगातील सर्व प्राणी मोहवश होतात. त्यामुळे ते मला जाणत नाहीत, तर मग मला कोणीच जाणू शकणार नाही का? यावर श्रीकृष्ण म्हणतात पुढे. आणि आपण पुढील श्लोक आपण उद्या बघूया. आज तर हे 3च याच्यावर चिंतन मनन करूया. हरे कृष्ण.